आदर्श तिचा तुम्हीही ठेवा, आदर्श तिचा तुम्हीही ठेवा, घडवणारी असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखितांच्या कोटी दिनांची माय रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी। अरे भीम वादळाचा शीतळ वारा घाले रमाई, भीम वादळाचा शीतळ वारा घाले रमाई, अरे भीम क्रांतीचा असा नारा झाली ती रमाई, आदर्श तिचा तुम्ही हो घ्यावा घडवणारी असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखितांच्या कोटी दिनांची माय रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी। धन्यवाद। पाठवलेली होती ती कविता ऐकल्यानंतर त्याच्या पूर्वीपासूनच लोखंडे सर ज्यावेळेला इथे जॉईन झाले त्यांच्यामध्ये फार मोठा कवी दडलेला आहे असं मला वाटतंय, कारण त्यांचे जे काही शब्द रचना आहे किंवा त्यांचं जे विचार करण्याचं जे दृष्टिकोन आहे ते दृष्टिकोन फार मोठं आहे। त्याचबरोबर आपले मित्र प्रकाश पोवाडे म्हणतो आपण एक खूप चांगल्या पद्धतीची कविता या ठिकाणी सादर केला। मी या ठिकाणी एक शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना बोलत असताना जी कविता या ठिकाणी काल पूर्वाच्या एका वर्गामध्ये शिकवलेली होती ती कविता थोडं मनाला भावली की विद्यार्थी दशेत जीवन जगत असताना हे जे आयुष्य आहे या आयुष्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं असतंय आणि कशा पद्धतीनं जीवन जगायचं असतंय अशा पद्धतीची ती कविता आहे। विंदा करंदीकरांची आयुष्याला द्यावे उत्तर। या कवितेची चाल मला माहित नाही, पण मला जसं जमते मी ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलेली होती ते त्या पद्धतीनं मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे। असे जगावे दुनियामध्ये, असे जगावे दुनियामध्ये, आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन असावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असे काही, करून जावे असे काही, दुनिया दुनिया जाताना, करून जावे असे काही, दुनिया दुनिया जाताना, गहिवर गहिवर यावा जगास साऱ्या, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर,
आपण जीवन जगत असताना कशा पद्धतीनं म्हणजे या बाल वयामध्ये मुलांच्या मनामध्ये जे संस्कार आपण रुजवतो त्याचा जे भाग म्हणून काल परवा ही विद्यार्थ्यांना शिकवलेली कविता होती, ती कविता तुमच्या पुढे सादर केली. आदरणीय भोसले सरांनी सत्काराच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी हे व्यासपीठ या ठिकाणी उभं केलंय. सर, तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणचे जे पत्रकार आहेत हे तुम्ही मागच्या 1.5-2 वर्षापासून अनुभवतात. इथं दर्जेदार सगळ्यातच दर्जेदारपणा आहे, पण यांना कुठं अशा पद्धतीचा वाव मिळत नाही. पण आपण या ठिकाणी हे व्यासपीठ सत्काराच्या माध्यमातून उभा केलेले हे व्यासपीठ सगळ्यांना या ठिकाणी थोडंसं मोकळ्या मनानं व्यक्त होण्यासाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. घडविल तिनं अशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखितांच्या कोटी दिनांची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. शुभाला जसं घडविल तिनं अशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखितांच्या कोटी दिनांची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. आदर्श तिचा तुम्हीही ठेवा, घडवणारी असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखितांच्या कोटी दिनांची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. ज्योतिबांच्या ज्ञानदिवाची ज्योत होती सावित्री. वाचलं किंवा एखादा स्थानिक पेपर वाचला की त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये कशा पद्धतीचा समाज आहे त्याचा आरसा त्या वृत्तपत्रातून दिसत असतो. असे आपले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण बिलोली पोलीस स्टेशननी जो काही छोटा खाली कार्यक्रम आयोजित केला, आपला सन्मान करण्याचा आमचा अतिशय चांगला स्वच्छ उद्देश आहे. त्या उद्देशाला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आपल्यातील नुसते पत्रकार नाही तर पोलीस मधले कवी, आपल्यामधील गायक, त्याचबरोबर साहित्यिक असे विविध पैलूचे दर्शन देखील आम्हाला या निमित्ताने सगळ्यांना आपण करून दिलं. आणि हा कार्यक्रम तसं बघितलं तर दिवसभरामध्ये तुम्ही विविध ठिकाणी तुम्हाला आमंत्रण होती, जवळपास 5 ते 6 ठिकाणी आमंत्रण. ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जसं कांबळे साहेबांनी सांगितलं की आज आमचा उत्सव आहे, त्या उत्सवानिमित्त आपल्याला सर्वच ठिकाणी आमंत्रण होते. परंतु मी खात्रीशीर सांगतो की हा जो कार्यक्रम आपण कुठलंही आपलं हे नव्हतं की इतर आपल्या या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं रूपरेषा असावी. खरं तर रूपरेषा काय असावी याबाबत पण आम्ही चर्चा केली, ऐकायलाच ठरवलं. परंतु हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यामध्ये आणि आपल्यामधल्या जे भावना आहेत त्या व्यक्त होण्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ आपल्या सगळ्यांना ह्या निमित्ताने उपलब्ध झालं. आणि तो उपलब्ध झाल्याचा आणि हा कार्यक्रम ठेवल्याचा आनंद देखील मला मिळाला. किती वेगवेगळे कलाकार आणि किती भावना आपल्यामध्ये असतात हे आपल्याला या निमित्ताने दिसून आलं. खरं तर पत्रकार आणि पोलीस हे दोघंही अहोरात्र राबणारे व्यक्तिमत्व आहेत समाजातील. परंतु या व्यतिरिक्त देखील आपलं एक आयुष्य आहे आणि आपल्यामध्ये मग लपलेलं जे काही आपलं कौटुंबिक जबाबदारी असेल, आपल्यामध्ये असलेला छंद असेल, आपल्यामध्ये असलेला एखादी कला असेल, ती कला देखील आपण त्याच पद्धतीने जोपासणं गरजेचं आहे. आणि त्यातनं आपला जो काही ताणतणाव आहे तो देखील घालवणं, कारण की आपल्या दैनंदिन कामातनं आपण इतरांचा ताणतणाव, इतके पत्रकार आहेत की बरेच समाजातील समस्या घेऊन येतात, मांडतात, सोडवण्याचाही प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये पोलीस असतील, कुठलाही इतर विभाग असेल, त्याच्या पुढे जाऊन त्याच्या व्यथा मांडायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे समाजाच्या व्यथा सोडवता सोडवता आपण स्वतः किती व्यथित झालोय
आणि आपण आपल्या कुटुंबाला, आपण स्वतःला किती वेळ दिलाय हे अंतर्भूत होऊन बघणं देखील गरजेचं आहे. आता आपल्यामध्ये चांगले खेळाडू देखील आहेत. 2 दिवसापासून आम्ही आपल्यातले 2 खेळाडूंची सहवास आम्हाला लाभला. सुरुवातीला आता ठीक आहे, आता आम्ही सुद्धा ज्या वयामध्ये भरपूर हे व्हायचे, जेवढा सराव असायचा तो आता राहिलेला नाही. परंतु कोणताही खेळ असेल, क्रीडा असेल, ही आपली इंटरनल सर्व्हिसिंग करण्याचं माध्यम आहे. माझा पण असा तुम्हाला ह्या निमित्ताने छोटासा सल्ला असेल की वॉकिंगला पण काही आपले बंधू दिसतात. दगडे सर तर आता ते लकी दिसत नाही, जर कमी दिसायला लागले. दगडे सर असायचे लकीला घेऊन. तर ह्या सगळ्यांनी आपण आपलं एक वेगळे पण जपणं गरजेचं आहे, स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. खूप काम करता करता आपल्यातले आणखीन एक खदगावकर साहेब आहेत, त्यांना हे आलं का या निमित्ताने त्यांची आठवण आली की आपण इतकं व्यस्त होऊन जातो की स्वतःकडे लक्ष देत नाही. तर मित्रांनो, या सगळ्याकडे हे सगळे करत असताना आपण आपल्या स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं शरीर जपणं गरजेचं आहे. काही समाजाला तुमची गरज आहे, पण त्याच्या आधी कुटुंबाला तुमची जास्त गरज आहे. तर या निमित्ताने आपण सगळ्यांनी ही पण गोष्ट एक चांगला संकल्प करावा नवीन वर्षाचा. पोलीस स्टेशनच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 1.5 वर्षापासून ज्या पद्धतीने बडोलकर साहेब म्हणले की आमच्याकडनं काही चुकलं का, तुमच्याकडनं काही चुकत नाही, कारण की तुमचं ते कर्तव्य आहे. आणि आमचंही कर्तव्य पार पडत असताना आमच्याकडे काही उणं धुणं राहिलं असेल तर ते देखील आपण भाऊ भाऊ असल्याप्रमाणे त्या गोष्टीला समजून घ्यावं. आणि अशाच पद्धतीचं आपलं मार्गदर्शन एक प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासनाला असणं गरजेचं आहे. तसंच प्रेम आणि मार्गदर्शन ठेवावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो.